ओम श्री परमात्मने नमः. श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र श्लोक 89 ते 93. 89वा श्लोक वाचूया. भूतावासो वासुदेव सर्वासु निलयो नलः दर्पः दर्पदो दृप्तो दुर्धरोथा पराजितः. भूतावास भगवंताचं नाव आलंय. भगवंतांमध्ये सर्व भूत वास करतात आणि म्हणून त्यांचं नाव भूतावास आहे. वसंती त्वयि भूतानी भूतावासस्ततो भवान असं हरिवंशात म्हटलं आहे. वासुदेव संपूर्ण जगताला मायेनी आच्छादित करत असल्याने भगवंत हे वासू आहेत आणि ते देव आहेत, म्हणून त्यांचं नाव वासुदेव असं आहे. सर्वासु निलय संपूर्ण असू म्हणजे प्राण ज्या जीवरूप आश्रयामध्ये लीन होतात ते भगवंत सर्वासु निलय आहेत. अनल भगवंताच्या शक्तीचा आणि संपत्तीचा अलंभाव म्हणजे समाप्ती नाही आणि म्हणून ते अनल आहेत. दर्प हा धर्माविरुद्ध मार्गाने जाणाऱ्यांचा दर्प भगवंत नष्ट करतात आणि म्हणून ते दर्पहा आहेत. दर्पद धर्ममार्गात राहणाऱ्यांना ते दर्प म्हणजे गौरव देतात आणि म्हणून भगवान दर्पद आहेत. तसंच दर्पाचं दलन करणारे दर्प दूर करणारे असल्याने भगवंतांचं नाव दर्पद असं आहे. दृप्त आपल्या आत्मारूप अमृतरसाचं आस्वादन करीत असल्याने भगवंत हे नित्य प्रमुदित राहतात आणि म्हणून त्यांचं नाव दृप्त असं आहे. दुर्धर समस्त उपाधींनी रहित असल्याने ज्यांनी प्रणिधान इत्यादी धारणा ज्यांची केली जाऊ शकत नाही, परंतु त्यांच्याच कृपेने योगी मोठ्या साधनेनी मोठ्या कठीणतेनी भगवंताला हृदयात धारण करतात असे भगवान हे दुर्धर आहेत. अपराजित भगवंत रागादी आंतरिक शत्रूंकडून आणि दानव इत्यादी बाह्य शत्रूंकडून कधीही पराजित केले जाऊ शकत नाहीत आणि म्हणून ते अपराजित आहेत. 90वा श्लोक असा आहे. विश्वमूर्तिर्महामूर्तिर्दीप्तमूर्तिरमूर्तिमान अनेकमूर्तिरव्यक्तशतमूर्तिशताननः. विश्वमूर्ती सर्वात्मक असल्याने सगळं विश्व ही भगवंताची मूर्ती आहे आणि म्हणून असे विराट मूर्ती भगवान हे विश्वमूर्ती आहेत. महामूर्ती भगवंताचं रूप हे विराट आहे. शेषशय्येवर शयन करणाऱ्या भगवंतांची मूर्ती विशाल आहे आणि म्हणून ते महामूर्ती आहेत. दीप्तमूर्ती भगवंताची ज्ञानमयी मूर्ती दीप्त आहे. त्यांनी स्वेच्छेने धारण केलेली तेजस्वी हिरण्यगर्भरूप मूर्ती अत्यंत दैदिप्यमान आहे आणि म्हणून ते दीप्तमूर्ती आहेत. अमूर्तिमान भगवंत हे निराकार आहेत. त्यांची कोणती कर्मजन्य मूर्ती नाही आणि म्हणून ते अमूर्तिमान आहेत. अनेक मूर्ती नाना अवतारांच्या मध्ये स्वेच्छेने लोकांवर उपकार करण्यासाठी अनेक मूर्ती धारण करणारे भगवान हे अनेक मूर्ती आहेत. अव्यक्त अनेक मूर्ती आहेत आणि असं असूनही ज्यांचं स्वरूप कोणत्याही प्रकारे व्यक्त करता येत नाही असे अप्रगट स्वरूप अव्यक्त असे परमात्मा आहेत आणि म्हणून त्यांचं नाव अव्यक्त असं आहे. शतमूर्ती भगवंतांची अनेक रूप आहेत. असे शेकडो मूर्ती असणारे भगवान हे शतमूर्ती आहेत. शतानन भगवंताच्या अनेक मूर्ती आहेत आणि म्हणून ते शेकडो म्हणजे अनेक मुख असणारे शतानन आहेत. 91वा श्लोक असा आहे. एको नैकस्सवक्कक्की यत्तत्पदमनुत्तमं
लोकबंधुर्लोकनाथो माधवो भक्तवत्सलः. एकः. भगवंत सजातीय, विजातीय, स्वगत इत्यादी सर्व प्रकारच्या भेदभावांनी रहित आहेत. परमात्मा एक आहे, एकमेवाद्वितीयम असं श्रुती सांगते. अशा भगवंताचं एक हे नाव आहे. नैक. भगवान एक आहेत, परंतु मायेनी अनेक रूप होत असल्याने ते नैक आहेत. सव. ज्यामध्ये सोमरस काढला जातो असे यज्ञरूप भगवंतच आहेत आणि म्हणून त्यांना सव म्हटलं आहे. कह. क शब्द हा सुखवाचक आहे. सुखरूपाने स्तुती केली जात असल्याने परमात्मा क आहे. कम ब्रह्म असं श्रुती सांगते. किम भगवंताचं नाव आहे. सर्व पुरुषार्थरूप भगवान असल्याने ब्रह्म हेच विचारणीय म्हणजे विचार करण्यास योग्य आहे आणि म्हणून भगवान हे किम आहेत. यत. स्वतः सिद्ध वस्तुवाचक यत या शब्दाने ब्रह्माचा निर्देश होतो आणि म्हणून स्वतः सिद्ध असे भगवंत यत आहेत. यतो वा इमानी भूतानी जायन्ते असं श्रुती सांगते. तत्. ब्रह्म तनन म्हणजे विस्तार करतं आणि म्हणून भगवंत हे तत् आहेत. ओम, तत् आणि सत ही भगवंतांची 3 नामं आहेत. पदमनुत्तमम. मुमुक्षूंच्या द्वारे परमात्मपद प्राप्त केलं जातं आणि म्हणून ब्रह्म हे पद आहे आणि त्यापेक्षा श्रेष्ठ काहीही नाही, म्हणून ते अनुत्तम आहे. अशा प्रकाराने पदमनुत्तमम हे भगवंतांचं विशेषणासह असणारं नाव आहे. लोकबंधू. आधारभूत परमात्म्यामध्ये सर्व लोक गुंफलेले आहेत, म्हणून लोकांचे बंधू भगवान आहेत. लोकांचे जनक असल्याने ते पित्या समान आहेत. समस्त प्राणीमात्रांचे हित करणारे परमबंधू, परममित्र असे भगवान आहेत. लोकनाथ. सर्व लोकांच्याकडून भगवंतांकडे याचना केली जाते किंवा भगवान सर्व लोकांचं नियमन, आश्वासन आणि शासन करतात, म्हणून त्यांना लोकनाथ असं म्हटलं आहे. माधव. मधुवंशात उत्पन्न झाल्याने भगवान हे माधव आहेत. भक्तवत्सल. भगवंत भक्तांवर प्रेम करणारे आहेत. भक्तांप्रती स्नेहयुक्त असल्याने, प्रेमळ असल्याने भगवंतांचं भक्तवत्सल असं नाव आहे. 92वा श्लोक असा आहे. सुवर्णवर्णो हेमांगो वरांगश्चंदनांगदी वीरहा विषमशून्यो घृताशीरचलश्चलः. सुवर्णवर्ण. भगवंतांचा वर्ण सुवर्ण समान आहे आणि म्हणून ते सुवर्णवर्ण आहेत. हेमांग. ज्यांचं शरीर हेम म्हणजे सुवर्णासारखं आहे असे भगवान हे हेमांग आहेत. वरांग. भगवंतांचं अंग प्रत्यंग अत्यंत सुंदर आहे, श्रेष्ठ आहे, म्हणून ते वरांग आहेत. चंदनांगदी. भगवान आल्हादित करणारा चंदनाचा लेप आणि अंगद म्हणजे बाजूबंद यांनी सुशोभित आहेत, विभूषित आहेत, म्हणून त्यांचं नाव चंदनांगदी असं आहे. वीरहा. धर्माच्या रक्षणासाठी हिरण्यकश्यपू इत्यादी प्रमुख दैत्यवीरांचं हनन भगवंत करतात आणि म्हणून ते वीरहा आहेत. विषम. सर्वात विलक्षण असे भगवंत आहेत. त्यांच्या समान दुसरं कोणी नाही आणि म्हणून ते विषम आहेत. शून्य. सर्व विशेषणांनी रहित शून्य असे भगवंत आहेत आणि म्हणून त्यांचं शून्य असं नाव आहे. घृताशी. जे भगवंतांचा आश्रय घेतात त्यांच्यासाठी भगवंत कृपेनी द्रवित होणारे आहेत आणि म्हणून त्यांना घृताशी असं म्हटलं आहे. अचल. भगवंत स्वरूप, सामर्थ्य
आणि ज्ञान इत्यादी गुणांपासून विचलित होत नाहीत आणि म्हणून ते अचल आहेत. चल वायुरूपाने सर्वत्र गमन करणारे आहेत असे भगवान हे चल आहेत. 93वा श्लोक असा आहे, अमानी मानदो मान्यो लोकस्वामी त्रिलोकदृक् सुमेधा मेधजो धन्य सत्यमेधा धराधरः. अमानी भगवंतांचं अतिशय सुंदर असं नाव आहे, अर्थपूर्ण आहे. शुद्ध ज्ञानरूप भगवंतांना अनात्म वस्तूंच्या प्रती आत्माभिमान नाही. असे मानाची अपेक्षा न ठेवणारे अभिमानरहित असे अमानी भगवंत आहेत. मानद आपल्या मायेनी भगवान अनात्म्यांमध्ये आत्माभिमान प्रदान करतात. भक्तांना आदर आणि मान देतात किंवा तत्ववेत्यांच्या अनात्म वस्तूमध्ये असणाऱ्या आत्माभिमानाचं खंडनही करतात. म्हणून भगवंतांना मानद म्हटलंय. मान्य सर्वांचे ईश्वर असल्याने ते सर्वांना पूजनीय माननीय आहेत. म्हणून भगवान हे मान्य आहेत. लोकस्वामी 14 भुवनांचे स्वामी भगवंत आहेत आणि म्हणून त्यांना लोकस्वामी म्हटलंय. त्रिलोकदृक् भगवान तिन्ही लोकांना धारण करतात आणि म्हणून त्यांचं नाव त्रिलोकदृक् असं आहे. सुमेधा भगवान अतिउत्तम सुंदर बुद्धी असणारे आहेत म्हणून त्यांचं नाव सुमेधा आहे. तसंच भगवंतांची मेधा म्हणजे त्यांची प्रजा सुंदर आहे आणि म्हणूनही त्यांना सुमेधा असं नाव आहे. मेधज मेध म्हणजे यज्ञ. यज्ञात प्रगट होणारे भगवान हे मेधज आहेत. यज्ञरूप भगवंत आहेत. धन्य नित्य कृतकृत्य असल्या कारणाने भगवान सर्वथा धन्यवादाला प्राप्त आहेत आणि म्हणून ते धन्य आहेत. सत्यमेधा सत्य श्रेष्ठ आणि अमोघ मेधा म्हणजे बुद्धी असणारे भगवंत हे सत्यमेधा आहेत. धराधरः शेष अनंत भगवान रूपानी समस्त पृथ्वीला धारण करणारे भगवान हे धराधर आहेत. सतत जपत राहावं असं मनाला स्मरणाची गोडी लावणारं हे विष्णू सहस्रनाम स्तोत्र आहे. यामध्ये काही नावं ही पुन्हा पुन्हा आलेली आहेत, परंतु त्या नावांचे अनेक अर्थ आहेत आणि हे अर्थ जाणून घेतल्यावर या नामस्मरणाचा या उच्चारणाचा आनंद अधिकच वाढतो हे खरं आहे. आज इथेच थांबूया. हरये नमः.